Chapter number 7 conic section exercise 7.2 question number second. त्यामध्ये नंबर फर्स्ट पहा, फाइंड द इक्वेशन ऑफ ellipse in standard form. Eccentricity is 3/8 and distance between its foci is 6. Distance between foci is 6. तर याच्यामध्ये सोल्युशन पहा कसं लिहिता येईल. फाइंड द इक्वेशन ऑफ इलिप्स इन स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्ममध्ये म्हणजे कोणतं, x² डिवायडेड बाय a² प्लस y² डिवायडेड बाय b² इक्वल टू 1 ह्या फॉर्ममध्ये आपल्याला इक्वेशन शोधायचं आहे. म्हणजेच आपल्याला a² आणि b²ची व्हॅल्यू काढावं लागतील. तर दिलेलं काय आहे, इसेंट्रिसिटी दिलेली आहे. इसेंट्रिसिटी इक्वल टू 3/8 इज गिव्हन अँड डिस्टन्स बिटवीन फोकाय म्हणजे दोन फोकसमध्ये डिस्टन्स अँड distance between foci इक्वल टू 2 टाइम्स AE. हे डिस्टन्स आहे दोन फोकसमध्ये डिस्टन्स. तर इक्वल टू दिलेलं आहे 6. देअरफॉर 2A ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे आपल्याला इज गिव्हन. तर ही व्हॅल्यू आपण याच्यात टाकूया. 2A मल्टिप्लाय ची व्हॅल्यू आहे 3/8 इक्वल टू 6. देअरफॉर इथे किती मिळेल, a मल्टिप्लाय 6 डिवायडेड बाय 8 इक्वल टू 6 आणि देअरफॉर a इक्वल टू 6 मल्टिप्लाय 8 डिवायडेड बाय 6 दॅट इज इक्वल टू 6 इज कॅन्सल होईल. किती आन्सर आलं 8. ची व्हॅल्यू मिळते 8. आता रिलेशन बिटवीन ए बी अँड ई इज b² इक्वल टू a² इन ब्रॅकेट 1 मायनस e². हे रिलेशन आपण यूज केलं होतं स्टँडर्ड फॉर्ममध्ये. म्हणजेच इक्वल टू a² मायनस a² e² ह्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. तर a²ची व्हॅल्यू a म्हणजे 8 आहे. तर 8 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ची व्हॅल्यू इथे पहा 2a इक्वल टू 6 देन a इक्वल टू 6/2 म्हणजेच 3 मिळेल. तर 3² होईल. 8² मायनस 3² दॅट इज इक्वल टू 64 मायनस 9. तर 64 मायनस 9 म्हणजेच किती येतं 55. देअरफॉर इक्वेशन ऑफ इलिप्स इज इक्वेशन ऑफ इलिप्स इज x² डिवायडेड बाय a². तर ची व्हॅल्यू किती मिळाली 8. 8² किती होईल 64 प्लस y² डिवायडेड बाय b² म्हणजे 55 इक्वल टू 1 इज इक्वेशन ऑफ इलिप्स. तर नंबर सेकंड पाहूया. नंबर सेकंड काय म्हटलेलं आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ इलिप्स इन स्टँडर्ड फॉर्म इफ द लेंथ ऑफ मेजर ॲक्सिस इज 10 अँड द डिस्टन्स बिटवीन फोकाय इज 8. काय म्हटलेलं आहे, स्टँडर्ड फॉर्ममध्ये इक्वेशन काढायचं आहे. म्हणजेच x² डिवायडेड बाय a² प्लस y² डिवायडेड बाय b² इक्वल टू 1 हे इक्वेशन आपल्याला शोधायचं आहे. यासाठी a² आणि b²ची व्हॅल्यू काढायची आहे. मग दिलेलं काय, लेंथ ऑफ मेजर ॲक्सिस इक्वल टू 10. लेंथ ऑफ मेजर ॲक्सिस इक्वल टू 10. देअरफॉर मेजर ॲक्सिसची लेंथ स्टँडर्ड फॉर्ममध्ये ती किती असते 2a असते. मग इक्वल टू 10. देअरफॉर ची व्हॅल्यू किती मिळते 5. देअरफॉर a इक्वल टू 5. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे बीची. आणखी काय दिलेलं आहे, डिस्टन्स बिटवीन फोकाय इक्वल टू 8. दोन फोकसमध्ये डिस्टन्स ते किती असतं 2 टाइम्स AE इक्वल टू 8. देअरफॉर 2a किंवा E इक्वल टू 8 डिवायडेड बाय 2a दॅट इज इक्वल टू 8 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय 5 म्हणजेच इक्वल टू किती मिळेल 4 डिवायडेड बाय 5 ही मिळते इसेंट्रिसिटी. देअरफॉर रिलेशन बिटवीन ए बी अँड ई इज b² इक्वल टू a² इन ब्रॅकेट 1 मायनस e². देअरफॉर इक्वल टू a²ची व्हॅल्यू किती, a म्हणजे 5 तर इथे किती होईल 5² मल्टिप्लाय 1 मायनस ची व्हॅल्यू आहे 4 डिवायडेड बाय 5 ब्रॅकेट स्क्वेअर किंवा a² मायनस e² हा फॉर्म्युला यूज केला तरी चालतो. देअरफॉर इक्वल टू 25 मल्टिप्लाय 1 मायनस 16 डिवायडेड बाय 25 दॅट इज इक्वल टू 25 मल्टिप्लाय 25 मायनस 16 म्हणजेच किती मिळेल 9 डिवायडेड बाय 25. 25 कॅन्सल होतील, आन्सर आलं 9. b² इक्वल टू 9. देअरफॉर इक्वेशन ऑफ इलिप्स इन स्टँडर्ड फॉर्म इज
एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर, तर एची व्हॅल्यू किती मिळाली होती आपल्याला, ए इक्वल टू 5 म्हणजेच किती होईल 25, प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय बी स्क्वेअर आलेला आहे 9 इक्वल टू 1. हे आहे इक्वेशन ऑफ इलिप्स. नंबर 3, फाइंड द इक्वेशन ऑफ इलिप्स इन स्टँडर्ड फॉर्म इफ डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिक्सेस इज 18 अँड इसेंट्रिसिटी इज 1/3. तर याचं सोल्युशन पहा काय दिलेलं आहे. डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिक्सेस, डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिक्स इक्वल टू 18 आणि डिस्टन्स बिटवीन टू डायरेक्ट्रिक्सेस हे किती असतं 2a/e इन स्टँडर्ड फॉर्म इक्वल टू 18 हे दिलेलं आहे. मग आणखी काय म्हटलेलं, इसेंट्रिसिटी इज 1/3 अँड e इक्वल टू 1/3 and therefore 2 times 2a इक्वल टू 18 मल्टिप्लाय e, म्हणजे हे जे इक्वेशन आपण ह्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. आता ईची व्हॅल्यू इथे टाकली तर किती आहे 1/3 आहे, म्हणजेच किती मिळेल 6. and therefore 2a इक्वल टू 6 देन a इक्वल टू 6/2 म्हणजेच एची व्हॅल्यू किती आली 3 आली. a इक्वल टू 3. and therefore आता रिलेशन यूज केलं बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 मायनस ई स्क्वेअर. देअरफॉर इक्वल टू आता एची व्हॅल्यू किती आहे 3 स्क्वेअर किती झाले 9 आणि मल्टिप्लाय 1 मायनस ईची व्हॅल्यू आहे 1/3 म्हणजे किती होईल 1/9 येईल इक्वल टू 9 मल्टिप्लाय 9 मायनस 1 म्हणजेच किती 8 डिवायडेड बाय 9 दॅट इज इक्वल टू 8. 9 कॅन्सल होतील. देअरफॉर इक्वेशन ऑफ इलिप्स इन स्टँडर्ड फॉर्म इज एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर म्हणजेच किती 3 स्क्वेअर किती झाले 9 प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय बी स्क्वेअर आहे 8 इक्वल टू 1 इज इक्वेशन ऑफ इलिप्स इन स्टँडर्ड फॉर्म. नंबर 4, फाइंड इक्वेशन ऑफ इलिप्स इन स्टँडर्ड फॉर्म इफ मायनर ॲक्सिस इज 16 अँड इसेंट्रिसिटी इज 1/3. तर याचं सोल्युशन पहा. इक्वेशन ऑफ इलिप्स इन स्टँडर्ड फॉर्म इज एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. आणि हे आपल्याला शोधायचं आहे म्हणजे ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर शोधावं लागेल. मग लेंथ ऑफ मायनर ॲक्सिस इज 16. मग मायनर ॲक्सिसची लेंथ किती असते 2a इक्वल टू 16 म्हणजेच एची व्हॅल्यू किती आली 16/2 म्हणजे 8 येईल. आणखी अँड इसेंट्रिसिटी e इक्वल टू 1/3 इज गिवन. देअरफॉर बी स्क्वेअर इक्वल टू रिलेशन बिटवीन ए बी अँड ई इज बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 मायनस ई स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 1/3 स्क्वेअर. एची व्हॅल्यू 8 आहे म्हणजे किती मिळेल इथे 64 मल्टिप्लाय 1 मायनस ई स्क्वेअर म्हणजे 1/9. देअरफॉर इक्वल टू 64 मल्टिप्लाय 9 मायनस 1 म्हणजे 8/9. देअरफॉर इक्वल टू किती येईल मग 64 इथे लेंथ ऑफ मायनर ॲक्सिस म्हटलं होतं. मायनर ॲक्सिसची लेंथ आहे म्हणजे इथे किती पाहिजे होतं मायनरची किती असते 2b असते म्हणजे बीची व्हॅल्यू किती आली 8 आलेली आहे. बीची व्हॅल्यू 8 आहे म्हणजेच इथे आपल्याला बीची व्हॅल्यू टाकावं लागेल 8 स्क्वेअर आणि इथे ए स्क्वेअर माहिती नाही म्हणून ए स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 मायनस ई स्क्वेअर. तर पुढची स्टेप काय मिळेल मग 64 इक्वल टू ए स्क्वेअर मल्टिप्लाय 9 मायनस 1 म्हणजे 8/9 अशा प्रकारे स्टेप येईल. किंवा मी पुन्हा लिहिते स्टेप बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 मायनस ई स्क्वेअर. बी स्क्वेअर किती आहे 64 इक्वल टू ए स्क्वेअर मल्टिप्लाय 1 मायनस 1/9 म्हणजेच इक्वल टू ए स्क्वेअर इन ब्रॅकेट 8/9 9 मायनस 1 म्हणजे 8/9. and therefore a square equal to 9 मल्टिप्लाय 64 डिवायडेड बाय 8 म्हणजेच इक्वल टू 9 मल्टिप्लाय 8 इक्वल टू 72. and therefore इक्वेशन ऑफ इलिप्स इज एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर आहे 72 प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. तर बीची व्हॅल्यू आहे 8 स्क्वेअर म्हणजे 64 इक्वल टू 1 इज इक्वेशन ऑफ इलिप्स. नंबर 5,
फाइंड द इक्वेशन ऑफ इलिप्स इन स्टँडर्ड फॉर्म. तर सोल्युशन पहा याचं. इक्वेशन ऑफ इलिप्स in standard form is x square upon a square plus y square upon b square equal to 1. याला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊया आपण. त्यानंतर दिलेला आहे डिस्टन्स बिटवीन फोकाय इक्वल टू 6. मग डिस्टन्स बिटवीन फोकाय ते किती असतं 2 टाइम्स AE इक्वल टू 6. दोन फोकसमध्ये डिस्टन्स आणि देअरफॉर ए इक्वल टू 6/2 म्हणजेच 3 मिळेल. त्यानंतर आणखी दिलं डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिक्सेस. डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिक्सेस इक्वल टू 50/3. मग दोन डायरेक्ट्रिक्समध्ये डिस्टन्स ते किती असतं 2a/e. तर ते आहे 50/3. आणि देअरफॉर आता ह्या ठिकाणी हे इक्वेशन कसं लिहिता येईल मग 2 टाइम्स AE किंवा यावरून ची व्हॅल्यू काढू आपण. ए इक्वल टू किती मिळेल 3/e मिळेल. ही व्हॅल्यू इथे टाकली तर किती लिहिता येईल 2 मल्टिप्लाय ए. तर ची व्हॅल्यू ए आहे 3/e आणि डिवायडेड बाय ई म्हणजेच इथे किती होईल ई स्क्वेअर इक्वल टू 50/3. आणि देअरफॉर ई स्क्वेअर इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर हे किती झाले 6 मल्टिप्लाय 3 म्हणजेच किती होईल 18 इक्वल टू 50 मल्टिप्लाय ई स्क्वेअर 50 मल्टिप्लाय ई स्क्वेअर. देअरफॉर ई स्क्वेअर इक्वल टू 18/50 दॅट इज इक्वल टू कितीने 2ने डिवाइड केलं तर 9/25 येईल. देअरफॉर ई इक्वल टू 3/5. ईची व्हॅल्यू मिळते 3/5. आणि देअरफॉर relation between AB and E is B square equal to A square in bracket 1 minus E square and therefore equal to A square. तर A square A ची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही आहे म्हणजेच काय लिहावं लागेल A square इक्वल टू तर ही जी आलेली व्हॅल्यू आहे ही आपण ह्या ठिकाणी टाकू ए इक्वल टू किंवा ए इक्वल टू 3/e. देअरफॉर ए इक्वल टू 3/e दॅट इज इक्वल टू 3/3/5 ईची व्हॅल्यू म्हणजेच किती मिळेल 15/3. 15/3 म्हणजेच एची व्हॅल्यू किती आली 5. देअरफॉर 5 स्क्वेअर म्हणजेच किती 25 1 मायनस ई स्क्वेअर. तर ईची व्हॅल्यू किती आली आहे 3/5 म्हणजे स्क्वेअर केला तर 9/25 दॅट इज इक्वल टू 25 मल्टिप्लाय 25 मायनस 1 म्हणजे 1 मल्टिप्लाय 25 किती झाले 25 मायनस 9 तर किती येईल 16/25. देअरफॉर 25 कॅन्सल होतील बी स्क्वेअरची व्हॅल्यू आली 16. देअरफॉर इक्वेशन ऑफ इलिप्स किंवा पुट धिस व्हॅल्यू पुट ए स्क्वेअर इक्वल टू 25 कारण याची व्हॅल्यू 5 आलेली आहे अँड b square equal to 16 in 1. And therefore equation of ellipse is x square upon 25 plus y square upon 16 equal to 1 is equation of ellipse. In standard form. त्यानंतर नंबर 6 पाहूया आपण. नंबर 6 आहे फाइंड द इक्वेशन ऑफ इलिप्स इन स्टँडर्ड फॉर्म if the lattice rectum has length 6 and foci are plus or minus 2 0. The equation of ellipse is x square divided by a square plus y square divided by b square equal to 1. याला इक्वेशन नंबर आपण फर्स्ट लिहूया. त्यानंतर दिलेला आहे लॅटस रेक्टम हॅज लेंथ 6 म्हणजेच लेंथ ऑफ लॅटस रेक्टम इक्वल टू दिलेला आहे 6 आणि लेंथ ऑफ लॅटस रेक्टम इन स्टँडर्ड फॉर्ममध्ये किती असते 2b स्क्वेअर डिवायडेड बाय ए. आता हे 6 दिलेलं आहे म्हणजेच देअरफॉर आणखी काय दिलेलं आहे पुढे फोकाय आर प्लस ऑर मायनस 2 0. देअरफॉर मग फोकस काय असतो प्लस ऑर मायनस ए 0 म्हणजेच एची व्हॅल्यू किती मिळते 2. एची व्हॅल्यू 2 आहे. देअरफॉर
आता इथे पहा 2b² इक्वल टू किती मिळेल 6a मिळेल. 2b² इक्वल टू 6a आणि रिलेशन जे आहे तर ते लिहू आपण a² इक्वल टू b² इक्वल टू a² इन ब्रॅकेट 1 मायनस e² दॅट इज इक्वल टू a² मायनस a² e². आणि मग ह्या b²ची व्हॅल्यू देअरफॉर b² इक्वल टू किती मिळेल 3a. b² इक्वल टू 3a देअरफॉर 3a इक्वल टू a² मायनस ची व्हॅल्यू किती आहे 2 किती होईल 4 देअरफॉर a² मायनस 3a मायनस 4 इक्वल टू 0. हे क्वाड्रेटिक इक्वेशन मिळतं. सॉल्विंग वी गेट तर याचे फॅक्टर्स काय येतात मल्टिप्लिकेशन -4 ॲडिशन -3 म्हणजेच 2 फॅक्टर येतील -4 + 1. तर इथे काय येईल मग a-4 सेकंड फॅक्टर a+1 इक्वल टू 0. देअरफॉर a-4 इक्वल टू 0 और a+1 इक्वल टू 0. देअरफॉर a इक्वल टू 4 और a इक्वल टू काय येईल -1. बट a नॉट इक्वल टू -1. बट a नॉट इक्वल टू -1 आणि -1 का नको आहे तर इथे पहा ची व्हॅल्यू जर -1 टाकली तर b² काय होईल -3. पण कोणत्याही रिअल नंबरचा स्क्वेअर हा पुन्हा पॉझिटिव्ह येतो म्हणजे स्क्वेअर ऑफ एनी रिअल नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणजेच इथे -1 नसेल तर काय मिळेल देअरफॉर ओनली a इक्वल टू 4 आणि देअरफॉर b² इक्वल टू 3a. मग ची व्हॅल्यू किती 4 आहे 4 आली आहे म्हणजेच किती 12. देअरफॉर इक्वेशन ऑफ इलिप्स किंवा पुट दिस व्हॅल्यू इन फर्स्ट देन इक्वेशन ऑफ इलिप्स इज x² अपॉन ची व्हॅल्यू 4 म्हणजे किती होईल इथे 16 प्लस y² अपॉन 12 इक्वल टू 1 इज इक्वेशन ऑफ इलिप्स. नंबर 7 क्वेश्चन नंबर सेकंडमधलं 7 फाइंड द इक्वेशन ऑफ इलिप्स इन स्टँडर्ड फॉर्म इफ इलिप्स पासिंग थ्रू द पॉईंट्स -3 1 अँड 2 -2. तर याचं सोल्युशन पहा कसं लिहिता येईल. इक्वेशन ऑफ इलिप्स इज x² डिवायडेड बाय a² प्लस y² डिवायडेड बाय b² इक्वल टू 1 ह्या फॉर्ममध्ये. धिस इलिप्स पासिंग थ्रू -3 1 and second point 2 -2. This ellipse passing through point -3 1 and 2 -2. देअरफॉर आता हे पॉईंट काय झाले याचे लोकस पॉईंट आहेत म्हणजे ह्या कर्ववर पॉईंट आहे असं याचा अर्थ हे लोकस आहेत. म्हणजेच ची व्हॅल्यू काय टाकता येईल -3 आणि वायची व्हॅल्यू 1 टाकता येईल. मग किती होईल इथे -3² डिवायडेड बाय a² प्लस 1² डिवायडेड बाय b² इक्वल टू 1 दॅट इज 9 डिवायडेड बाय a² प्लस 1 अपॉन b² इक्वल टू 1. हे एक इक्वेशन. आणि दुसरं कोणतं येईल अँड 2² डिवायडेड बाय a² प्लस -2² डिवायडेड बाय b² इक्वल टू 1 म्हणजे सेकंड पॉईंट आपण टाकला. दॅट इज इक्वेशन येईल 4 डिवायडेड बाय a² प्लस 4 डिवायडेड बाय b² इक्वल टू 1. आणि देअरफॉर आता हे इक्वेशन दोन्ही सॉल्व केले. याला नंबर फर्स्ट आणि नंबर सेकंड. सॉल्विंग इक्वेशन 1 and 2. आता पहिले इक्वेशन आपल्याला कसं लिहिता येईल 9b² प्लस 1a² इक्वल टू a² b² ह्या फॉर्ममध्ये. आणि नंतरचं काय कसं लिहिता येईल 4b² प्लस 4a² इक्वल टू a² b² ह्या फॉर्ममध्ये हे दोन इक्वेशन आपल्याला लिहिता येतील. आता किंवा इथे 4ने डिवाइड केलं किंवा पहिल्या इक्वेशनला आपण 4ने मल्टिप्लाय करूयात म्हणजे इक्वेशन काय येईल मग मल्टिप्लाइंग 4 वी गेट मल्टिप्लाइंग 4 म्हणजे इक्वेशन मिळेल 36b² प्लस 4a² इक्वल टू 4a² b² ह्या फॉर्ममध्ये. आणि सेकंड इक्वेशन 4b² प्लस 4a² इक्वल टू a² b² आणि सबट्रॅक्ट केलं सबट्रॅक्टिंग वी गेट केलं तर काय मिळतं इथे 36 डिवायडेड बाय 4 म्हणजे किती 32b²
4a² कॅन्सल होईल आणि इथे किती आलं 3a² b² आणि देअरफोर 32b² म्हणजेच किती आलं 3a² b². दोन्ही साईडला b² कॅन्सल होऊन जाईल म्हणजेच किती आलं देअरफोर 32 = 3a², दॅट इज a² = 32 डिवायडेड बाय 3. a² = 32 डिवायडेड बाय 3. आता आपण b² ची व्हॅल्यू काढू. b² ची व्हॅल्यू काढायची असेल तर इथे काय करावं लागेल आपल्याला, पुट धिस व्हॅल्यू इन एनी इक्वेशन फर्स्ट ऑर सेकंड. देअरफोर आता a² ची व्हॅल्यू इथे टाकली आपण तर किती मिळेल 9b² प्लस a² ची व्हॅल्यू किती आहे 32 डिवायडेड बाय 3 इक्वल टू इथे पण 32 डिवायडेड बाय 3 b² अशा फॉर्ममध्ये लिहिता येईल. देअरफोर 32 डिवायडेड बाय 3 इक्वल टू 32 डिवायडेड बाय 3 b² मायनस 9b² अशा फॉर्ममध्ये स्टेप येईल. दॅट इज इक्वल टू 32 मायनस 9 मल्टिप्लाय 3 किती झाले 27 म्हणजेच किती उरतात 5 डिवायडेड बाय 3 b² आणि देअरफोर b² इक्वल टू 32 डिवायडेड बाय 5. तर b² ची व्हॅल्यू काय येते 32 डिवायडेड बाय 5. देअरफोर पुट धिस व्हॅल्यूज इन इक्वेशन ऑफ इलिप्स. देअरफोर इक्वेशन ऑफ इलिप्स इज x² डिवायडेड बाय a² ची व्हॅल्यू किती आहे 32 डिवायडेड बाय 3 प्लस y² डिवायडेड बाय 32 डिवायडेड बाय 5 इक्वल टू 1, दॅट इज 3x² डिवायडेड बाय 32 प्लस 5y² डिवायडेड बाय 32 इक्वल टू 1.